प्रशांत खेडेकर सर. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या शहराचे प्रथम नागरिक माननीय चंचलताई कुद्रे, संजय भोसले, आपल्या अकॅडमीचे तुकाराम जाधव सर आणि मला अतिशय आदरणीय असणारे कैलास भालेकर सर. माझं नाव प्रशांत खेडेकर. आत्ताच्या परीक्षेतून माझी नायब तहसीलदार या पदावरती निवड झाली. तर ह्या यशाचं सगळं श्रेय मी माझ्या आई आणि वडिलांना देऊ इच्छितो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. माझे वडील अतिशय कष्टातून शिकले, मेंढरांच्या मागे जाणारा माणूस, आणि स्वतः कष्टातून जाऊन ते शिक्षक बनले. माझी आई घरामध्ये 6-7 भावंड, स्वतः ती सुद्धा शिक्षिका झाली. आणि मी त्या दोघांचा ह्याच्यासाठी खूप आभारी आहे की त्यांना मला सर्व गोष्टी देता येणं शक्य असून सुद्धा जमिनीवर पाय ठेवून कसं राहावं हे संस्कार त्यांनी मला दिले. याच्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शिक्षकांचाही या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. माझ्या भाऊ आणि वहिनी या ठिकाणी आले, त्यांचाही खूप याच्यामध्ये वाटा आहे. माझ्या बऱ्याचशा मित्रांनी मला सहकार्य केलं. मी शाळेमध्ये शिकवतो, DED झालेला आहे, पुणे कॉर्पोरेशनमध्ये मी शिकवतो. तर त्या सहकारी शिक्षकांचा सुद्धा याच्यामध्ये वाटा आहे. तर माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावामध्ये झालं. शेजारच्या गावामध्ये 6 किलोमीटरवरती माझं माध्यमिक शिक्षण झालं. पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर हायस्कूल, पुरंदर कॉलेजला मी 12वी सायन्सला मला 90% मार्क्स मिळाले ग्रुपला. आणि मग प्रश्न निर्माण झाला की बाबा आता काय करायचं. मला इंजिनिअरिंग करायचं होतं, पण माझ्या सगळ्या मावश्या शिक्षिका होत्या आणि काका सगळे शिक्षक. मग त्यांनी असं म्हटलं की बाबा हा जर इंजिनियर झाला तर हा निश्चित परदेशात जाईल, आणि मग त्याच्यामुळं तुम्ही ह्याला DEDला घाला. आणि DEDला घातलं म्हणजे की बाबा एक मास्तरीन बायको करून देता येईल, मास्तर आपल्या गावाच्या जवळ राहील, असा एक उदात्त विचार करून त्यांनी मला DEDला घातलं. मग DEDला आल्यानंतर मला स्वतः बोलून घेतलं आणि त्यांनी थेट पूर्व विभागाचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती करून टाकली. म्हणजे हा जो संघर्ष आहे हा मला पुढे कामाला येणार होता. कारण मी DEDची CET दिली आणि CET मग घरी सांगितलं होतं मी काय शिक्षक म्हणून जॉईन होणार नाही. मग म्हटलं की मला MPSCचा अभ्यास करायचा आहे. मग कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि त्याच वेळेस CET आली DEDची पहिली. मग त्या CET मध्ये मी राज्यात 7वा आलो आणि पुणे जिल्ह्यात पहिला आलो. मग पुन्हा घरच्यांचा तगादा सुरू झाला की बाबा एवढी चांगली नोकरी मिळते तर तू जॉईन कर, म्हणून मग ती जॉईन केलो. पण इथं सुद्धा खूप संघर्ष वाटायला आला. त्यावेळेस काय झालं होतं, पुणे ग्रामीणची 20 गावं पुणे कॉर्पोरेशनला आलेली होती. त्यामुळे तिथले 120 शिक्षक हे कॉर्पोरेशनला घ्यायचे होते. त्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन केस जिंकलेली होती. मग त्या लोकांनी शिवाय पैसेही दिलेले होते 2-3 लाख. मग आम्ही गुणवत्तेवरती होतो, आम्ही काही देणार नव्हतो. त्याच्यामुळे आम्हाला तिथं डावलण्यात आलं. आणि मग 19 डिसेंबर 2008 ते 30 डिसेंबर 2008 हा जो कालावधी होता, हा संपूर्ण कालावधी मी 11 दिवसाचा कालावधी खूप फिरलो. पत्रकारांच्या भेटी घेतल्या, राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते होते पुणे कॉर्पोरेशन मधले उज्ज्वल केसकर. त्यांनी आमचा मुद्दा थेट आयुक्तांकडे मांडला. प्रवीण सिंह परदेशी त्यावेळेस आयुक्त होते. आयुक्तांनी 2 शब्दात क्लिअर केलं की बाबा त्या लोकांना घ्या. याचा अर्थ असा नाही की त्या लोकांना आधी घ्या, आपण ही मेरिटने आलेली मुलं आधी घेऊ आणि मग जशा जशा जागा रिक्त जातील तसं तसं आपण त्यांना घेऊया. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो हे तिथं लक्षात आलं, प्रशासनाची ताकद लक्षात आली. म्हटलं आपणही असं काम करू शकतो. मग ठरवलं की IAS व्हायचं आणि एका क्लासची CET दिली. त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू होता आणि मग त्यांनी म्हटलं की तुम्ही IAS साठी नका प्रिपरेशन करू, तुमचं जरा पॉलिशिंग करायला पाहिजे, तुम्ही MPSC केलं तर जास्त चांगलं राहील.
म्हणजे मला एवढं सांगायचंय की मी जर तिथे गेलो नसतो तर कदाचित मी आज युपीएससीचा अभ्यास सुद्धा केला असता. मग एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नामध्ये प्री नापास झालो, खूप अभ्यास केला 3 महिने, पण नापास झालो. 9 मे 2010 प्री नापास झालो. आणि मग असं वाटलं की इथं अभ्यास करणारी मुलं कोणतरी दुसरीच असतील, आपल्याला काही होण्यासारखं नाही. पण त्याच वर्षी मी PSI, STI आणि असिस्टंट अशा तिन्हीच्या इंटरव्ह्यूला पोहोचलो त्याच वर्षी. आणि इंटरव्ह्यूला मला खूप चांगले मार्क्स मिळायचे. म्हणजे PSIला 75 पैकी 61 मार्क्स, STIला 50 पैकी 34 मार्क्स, असिस्टंटला 50 पैकी 30 मार्क्स. म्हणजे असं वाटत होतं की आपल्याला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क्स मिळतात, म्हणजे आपण करू शकतोय. तर त्या वर्षी फायनल सिलेक्शन कुठंच झालं नाही. मग पुढच्या वर्षी पुन्हा प्री जे खूप बरं वाटायचं मला, कारण ती गरीब झोपडपट्टीतली मुलं असायची, तिथं काम करणं खूप चॅलेंजिंग असायचं. आणि मला खूप खरंच म्हणजे आयुष्यामध्ये मुलांना शिकवणं ही खरंच म्हणजे चांगली गोष्ट, म्हणजे मला ती गोष्ट खूप आवडली मनापासून. आणि स्कॉलरशिपचे तास घेतले आमच्या शाळेमध्ये. मागच्या 5 वर्षामध्ये एकही मुलगा पास झालेला नव्हता. मग मी ज्या वर्षी क्लास घेतले मुलांचे, एक्स्ट्रा तास घ्यायचो मुलींचे, आणि त्या वर्षी 6 मुली बसवल्या, त्याच्या 4 मुली पास झाल्या. तर असंही मी तिथं काम करायचो. अपयश यायचं. हरिवंश राय बच्चन यांची एक अतिशय सुंदर कविता आहे की असफलता एक चुनौती है स्वीकार करो, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गावाकडे मी सार्वजनिक जीवनामध्ये जास्तच कार्यरत होतो, त्यामुळे विचारणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. मग इकडे जायचो नाही, मी गावाकडे जायचो नाही शक्यतो परीक्षेच्या अभ्यासामुळं. मग गावाकडचे काही विचारायचे लग्न केलं का तिकडं, किंवा मग एक दोन मित्र येऊन म्हणायचे की बाबा मी जमीन घेतली 4 वर्ष, तू त्याच्या मागं लागलाय, काय होत नसतं आपल्यासारखं, कुणाचं काय काम आहे का तिथं. मी 4 वर्षामध्ये 4 गुंठे जमीन घेतली, मी अमुक केलं, मी तमुक केलं. मग असं गावाकडून खूप म्हणजे विचारणा व्हायची. पण ज्यावेळेस मी सिलेक्ट झालो त्यावेळेस आमच्या पंचकृषीमध्ये एकही अधिकारी नाही, त्यामुळे अख्ख्या गावाने मिरवणूक काढली होती. म्हणजे अक्षरशः अख्खा गाव त्या मिरवणुकीला लोटला होता. आणि जो व्यक्ती म्हणत मी 4 गुंठे जमीन घेतली, त्याने पहिल्यांदा फेसबुकवर कमेंट टाकली होती की हा होणारच होता, आम्हाला माहिती होतं. आणि म्हणजे ते खूप बरं वाटलं की बाबा काहीतरी केल्याचं चीज झालं. तर मी इथं जे परीक्षार्थी बसलेले त्यांना मी काय म्हणजे सांगू इच्छितो की मी काय अतिशय असामान्य किंवा मी खूप छान आहे असं अशातला भाग नाही. हे सगळं तुम्ही सुद्धा करू शकता, तुमच्यामध्ये सुद्धा तेवढी कॅपॅसिटी आहे. फक्त तुमचं ध्येय तुमचं निश्चित पाहिजे, सगळ्या प्रकारच्या टीकेला सामोरं जायची तुमची तयारी पाहिजे, झोकून देऊन अभ्यास करण्याची तुमची तयारी पाहिजे. एक 4-6 महिने किंवा तुमचे जे मेन्सचा कालावधी आहे तेवढा तुम्ही सगळं सोडून द्या. म्हणजे लग्न, दहावे, मैती, जागरण, गोंधळ, सत्यनारायण सगळं सोडून द्या आणि फक्त एवढं करा